गेल्या 4 दिवसांपासून कोल्हापुरातून कर्नाटककडे जाणाऱ्या गाड्या महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या गाड्या पूर्णपणे बंद आहेत। 4 दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील एसटी ड्रायव्हरला कर्नाटकातील चित्रदुर्गमध्ये येथे मारहाण झाली। त्याच्या निषेधार्थ आणि सुरक्षेच्या कारणास्तव या गाड्या बंद करण्यात आलेल्या आहेत। खरं तर कन्नड रक्षक वेदिका संघटनेच्या गुंडांनी ही महाराष्ट्राचे ड्रायव्हर आणि कंडक्टरला मारहाण केली होती। त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव या गाड्या बंद करण्यात आल्या आहेत। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आपण बघतोय ते महाराष्ट्रातून कर्नाटकाकडे जाणाऱ्या गाड्या आणि कर्नाटकातून महाराष्ट्राकडे येणाऱ्या कर्नाटकच्या गाड्या यामुळे कुठेतरी सीमा भागातील जे लोक आहेत त्यांना त्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे। अनेकांना जे कागल निपाणी मार्गे जात असतात त्या लोकांना पूर्णपणे गाड्या कोल्हापुरातून आणि तिकडून बंद असल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय। त्याचबरोबर गडहिंग्लज चंदगड आजरा या ठिकाणी जाण्यासाठी जे प्रवासी आहेत त्यांना देखील या बस बंदचा परिणाम सोसावा लागतोय। तुम्ही ही जी दृश्य आहेत कोल्हापूर एसटी स्थानक परिसरातील आहेत। तुम्ही बघताय की हे जे प्रवासी आहेत ते प्रवासी सीमा भागातील आहेत। कागल निपाणी गडहिंग्लज परिसरातील चंदगड परिसरातील आहे। त्यांची या कोल्हापूरच्या CBS बस स्थानकावर गर्दी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रवाशांची संख्या जास्त आहे, गाड्यांची संख्या कमी आहे। कर्नाटकातून येणाऱ्या गाड्या महाराष्ट्रातून जाणाऱ्या गाड्या या दोन्ही गाड्यांचं प्रमाण संख्या जास्त असल्यामुळे प्रवाशांना कुठेतरी सोयीस्कर होतं। मात्र गेल्या 4 दिवसांपासून गाड्या बंद असल्यामुळे ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोकांची गर्दी झाल्या मिळते। कुठेतरी जे सीमा भागातील नागरिक आहेत ते या 2 राज्याच्या आणि 2 त्या कन्नड रक्षक वेदिका संघटना आहे त्यांनी केलेल्या या कारणामुळे या प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। हा कुठे जाणार आहे? चंदगडला जायचं आहे। चंदगडला जायचं आहे। गाडी भेटली आहे काय तुम्हाला? आता आहे वाटतं 6 ला बसली। हो कुठल्या मार्गे तुम्ही चंदगडला जाणार आहे? गडहिंग्लज मार्गे जाणार आहे। या अगोदर तुम्ही जात होता कागल निपाणी मार्गे गाड्या जात होत्या, आता सरळ रोडनं जात नाहीत, मधनं जातात, काहीतरी मग काय वेगळं वाटतेच की वेगळं वाटतंय। वेळ वाढतोय किंवा त्रास होतोय आम्हाला। हां होतो। आणखीन काही माझ्यासोबत नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया, प्रवासी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना नेमका कशा प्रकारे हा त्रास सहन होतोय। कुठे जाणार आहे? चंदगड। आता चंदगडला जाणाऱ्या बसेस कागल निपाणी मार्गे बंद आहेत। नेमका मधल्या रस्त्यानं बसेस सुरू आहेत, नेमका काय त्रास होतोय? काय जरा वेळ होतो, वेळेचा त्रास आहे आणि गाड्या बी नाहीत। महाराष्ट्र कर्नाटकचा जो वाद आहे एसटीचा त्या भाषिक वाद आहे त्यामुळे हा सगळा प्रकार करतो मिटला पाहिजे लवकर। हा तो लवकर मिटला पाहिजे हीच प्रवाशांची इच्छा आहे। ते विद्यार्थी असू देत नागरिक असू देत त्यांना देखील याचा मोठ्या प्रमाणावर या बंदचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो। गडहिंग्लजला जाणाऱ्या मतलब कागल निपाणी मार्गे जाणाऱ्या एसट्या बंद आहेत, काय त्रास होतोय याचा तुम्हाला? थोडाफार होतोय, तेवढं काय लई होत नाही, थोडाफार होतोय। होय मधल्या मार्गे गाड्या मधल्या मार्गे चालू आहेत व्यवस्थित, गाड्या भरपूर आहेत मधल्या मार्गे। काय सांगाल? गाड्या बंद आहेत कागल निपाणी मार्गे जाणाऱ्या, मधल्या मार्गे जाणाऱ्या गाड्या सुरू आहेत, कुठेतरी याचा त्रास होतोय काय? आता 25 वर्षे त्रासच आहे। त्याच्यामुळं हा प्रश्न सुटणार कसा? आलटून पालटून प्रत्येक भाजपचं सरकार येतं आहे, काँग्रेसचं सरकार येतं आहे, पण मूळ प्रश्न आहे तिथंच आहे, तो काय प्रश्न सुटत नाही आणि प्रवाशांचा हाल काय थांबत नाही। बघतोय आपण कुठेतरी प्रश्न बऱ्याच वर्षांपासून आहे तसाच आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा आणि याचा त्रास सीमा भागातील जनतेला आणि नागरिकांना होतोय हे यांचं म्हणणं आहे आणि ते कुठेतरी बरोबरच आहे। आम्ही गडहिंग्लज। गाड्या बंद आहेत, आम्हाला त्रास होतोय ना, म्हणजे 1.5 तासात पोहोचत होतो ते 2 तास लागालेत आता जायला। कुठेतरी थांबलं पाहिजे। हां थांबायला पाहिजे, कुठेतरी गाड्या व्यवस्थित चालू करायला पाहिजे। काय सांगाल? त्रास होतो। जाणार आहे तुम्ही? गडहिंग्लज जाणार आहे होते पब्लिक आहे सगळे पूर्ण गडहिंग्लज नाही काय एसटी बंद आहेत, सरळ मार्गाने जाणार आहे, नेमका काय त्रास होतो काय सांगाल? एक्स्ट्रा चार्ज जातोय, 40-45 रुपये एक्स्ट्रा जातात आणि 2-2.5 तास लागायला ज्यादा एवढे।
बघतोय पाठीमागे ही गडिंग्लज चंदगड आजरा या ठिकाणी जाणारी ही लोक आहेत, ही या ठिकाणी थांबलेले आहेत. त्यांचे पैसे एक्स्ट्रा जात आहेत, त्यांना त्रास देखील होतो आणि वेळ देखील मोठ्या प्रमाणावर इच्छेस्थळी जाण्यासाठी होत आहे. अशा प्रकारे महाराष्ट्र कर्नाटकच्या ज्या बसेस बंद आहेत त्यामुळे सामान्य नागरिकांना प्रवाशांना त्रास होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन केतनसह मी रविराज, तारा न्यूज, कोल्हापूर. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.